अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातून एक अतिशय हृदयद्रावक बातमी समोर आली आहे। वरुड पासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या राजुरा वर्धा रोडवर शिवाई बस आणि प्रवासी ऑटोची समोरासमोर भीषण धडक झाली आहे। हा अपघात इतका भीषण होता की ऑटोचा अक्षरशः चक्काचूर झाला असून यामध्ये एका 13 वर्षीय शाळकरी मुलीसह 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 3 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। स्क्रीनवर दिसणारी ही दृश्ये काळजाचा थरकाप उडवणारी आहेत। वडेगाव येथील 13 वर्षाची चिमुकली माही प्रवीण मांगुळकर, जी शिक्षणाचे स्वप्न घेऊन निघाली होती, तिचा या अपघातात दुर्दैवी अंत झालाय। तिच्यासोबत 83 वर्षाचे हरिभाऊ शिंदे, 42 वर्षांचे कैलास नागदेवे आणि 60 वर्षांचे चिंतामण नागदेवे या वडेगाव आणि वघाड येथील रहिवाशांचाही या अपघातात मृत्यू झालाय। अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि रुग्णसेवक अभिषेक जाधव, निलेश साबळे, राहुल सोनुले, धनंजय चरपे, निलेश गोमकाळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतीचा हात दिला। गंभीर जखमी असलेल्या राजकुमार भलावी, मोहिनी भोरे आणि प्रतिभा लाड यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे। वरुड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत केली आहे। या भीषण अपघातामुळे वरुड परिसरात सध्या शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे। सिटी न्यूज साठी प्रतिनिधी स्वप्नील आजनकर, वरुड।